नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जीवा आणि नंदिनी आणि पार्थ काव्या या चौघांनासुद्धा आता काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो। आता नंदिनी जीवाला म्हणते की काउन्सिलरचा मेसेज, तर जीवा म्हणतो की हो मलासुद्धा आलेला आहे। तर आता इकडे पार्थ आणि काव्या या दोघांनासुद्धा आता हा काउन्सिलरचा मेसेज येतो। काव्या म्हणते की 3 महिने झालेली आहे, तर आता 3 महिन्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे, आता काउन्सिलरला काय उत्तर द्यायचं, आता हा प्रश्न मात्र त्या चौघांसमोर उभा राहतो। तर आता जीवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकांकडे बघत असतात की नक्की आता काउन्सिलरला काय म्हणायचं आहे, कारण आता 3 महिने तर होऊन गेले, मग नक्की निर्णय काय घ्यायचा, एकत्र राहायचं की वेगळं व्हायचं। आता नंदिनी आणि जीवा मात्र नक्की एकत्र राहण्याचा निर्णय घेतील का, आणि पार्थ आणि काव्या हे सुद्धा आता काउन्सिलरला एकत्र राहण्याचा सल्ला मागतील का, ते बघण्यासाठी मात्र मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।